नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 17 सप्टेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर पहिला प्रश्न होता, कोणत्या ठिकाणचे नुकतेच श्री विजयपुरम असे नामांकरण केले जाईल? तर पोर्ट ब्लेअर या ठिकाणचे। तर यानंतर पुढील प्रश्न, ब्रिक्स साहित्य मंच 2024 कोठे सुरू करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर कझाणमध्ये सुरू करण्यात आलेला आहे। तर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजेच NDB चे सदस्यत्व स्वीकारले आहे? तर अल्जेरिया। तर यानंतर पुढील प्रश्न, ब्रुसेल्स येथे झालेल्या डायमंड लीग 2024 च्या अंतिम सामन्यात नीरज चोप्रा कोणत्या स्थानावर पोहोचलेला आहे? तर तृतीय स्थानावर पोहोचलेला आहे। राष्ट्रीय हिंदी दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आलेला होता? तर 14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा करण्यात आलेला होता। तर जागतिक ओझोन दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला? तर 16 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला। तर पुढील प्रश्न, अलीकडेच DRDO ने इंडियन लाईट टँकची यशस्वी चाचणी केलेली आहे, तर त्याचे काय नाव आहे? तर जोरावर हे नाव आहे, लक्षात ठेवा। तर अलीकडेच WHO ने कोणत्या विषाणू विरुद्ध पहिली लस मंजूर केलेली आहे? तर एम्पॉक्स या विषाणू विरुद्ध, लक्षात ठेवा। तर पुढील प्रश्न, ग्रीन मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना मंजूर केलेली आहे? तर PME ड्राईव्ह योजना मंजूर केलेली आहे। तर पुढील आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फुलपाखराची प्रजाती कोठे सापडली? तर मदुराई येथे सापडलेली आहे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर पहिला प्रश्न आहे, यागी चक्रवादळामुळे प्रभावित झालेल्या देशांना मानवतावादी मदत देण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ऑपरेशन सद्भाव, लक्षात ठेवा मित्रांनो। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया। तर म्यानमार, लाओस आणि व्हिएतनाम या चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या देशांना मानवतावादी मदत देण्यासाठी भारताने ऑपरेशन सद्भाव सुरू केलेले आहे। तर वादळाच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या या देशांना भारत सरकारने तातडीने मदत सामग्री पाठवलेली आहे। तर यावर्षी आशियामध्ये धडकणाऱ्या सर्वात शक्तिशाली वादळानंतर या देशांना तीव्र पुराचा सामना करावा लागत आहे। तर परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी सांगितले आहे की भारतीय नौदलाच्या INS सातपुडा जहाजातून अन्नपदार्थ, कपडे आणि औषधे असलेली 10 टन मदत सामग्री म्यानमारला पाठवण्यात आलेली आहे। त्याचवेळी भारतीय हवाई दलाच्या मालवाहू विमानाने 35 टन मदत सामग्री व्हिएतनामला आणि 10 टन माल लाओसला पाठवण्यात आली आहे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, पुढील दुसरा प्रश्न आहे, उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र म्हणून कोणते शहर उदयास आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अयोध्या, लक्षात ठेवा मित्रांनो, अयोध्या। तर यानंतर महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर रामनगरी अयोध्याने वाराणसीला मागे टाकून उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे पर्यटन आकर्षण बनण्याचा मान मिळवलेला आहे। तर या वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत 11 कोटी देशी विदेशी पर्यटकांनी अयोध्याला भेट दिली, तर 4.61 कोटी पर्यटकांनी वाराणसीला भेट दिलेली आहे। तर राज्याच्या पर्यटन विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या 6 महिन्यांत सुमारे 33 कोटी पर्यटकांनी उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणांना भेट दिलेले आहे। तर उत्तर प्रदेशविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात। राजधानी आहे लखनौ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत आणि राज्यपाल सध्याचे आनंदीबेन पटेल आहेत। आणि राष्ट्रीय उद्यान दुधवा, पिलीभीत, राणीपूर वन्यजीव अभयारण्य आहे, लक्षात ठेवा। आणि राज्य प्राणी कोण आहे? तर बारासिंगा आहे राज्य प्राणी, लक्षात ठेवा मित्रांनो। आणि राज्य पक्षी सारस आहे। आणि लोकसभेच्या 80 जागा आहेत आणि राज्यसभेच्या 31 जागा आहेत, लक्षात ठेवा। खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो। यानंतर तिसरा प्रश्न पाहूयात। तर तिरुओणम हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, केरळ या राज्यामध्ये साजरा केला जात आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील शॉर्टमध्ये जाणून घेऊयात। तर हा केरळ राज्यातील सर्वात मोठा सांस्कृतिक सण आहे, जो केरळमधील लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात। तर राजा महाबली यांच्या शहरात
आगमन झाल्याच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो। तर या उत्सवात लोक विशेष पोशाख आणि पदार्थ वापरतात। तर केरळ विषयी आपण शॉर्ट मध्ये माहिती जाणून घेऊया। तर राजधानी आहे केरळची तिरुवनंतपुरम, मुख्यमंत्री सध्याचे पी विजयन आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत? आरिफ मोहम्मद खान आहेत। ठीक आहे। यानंतर मित्रांनो प्रश्न आहे चौथा, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच बनणारी पहिली पाकिस्तानी महिला कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सलीमा इम्तियाज। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर प्रश्न आहे पाचवा, तर क्रिकेटर ड्युनिश वेलालेस ऑगस्ट 2024 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड झालेली आहे। तर तो कोणत्या संघाचा खेळाडू आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, श्रीलंका या संघाचा खेळाडू आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती शॉर्ट मध्ये जाणून घेऊयात। तर ऑगस्ट 2024 साठी श्रीलंकेचा खेळाडू ड्युनिश वेलालेसची ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड झालेली आहे। तर श्रीलंकेच्या हर्षिता समरविक्रमाला ऑगस्ट 2024 साठी ICC महिला खेळाडू म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। तर श्रीलंका विषयी आपण शॉर्ट मध्ये माहिती जाणून घेऊयात मित्रांनो। श्रीलंकेची राजधानी आहे कोलंबो, श्री जयवर्धनपुरा कोटे, चलन आहे श्रीलंकन रुपया आणि राष्ट्रपती सध्याचे रानिल विक्रमसिंघे आणि प्रधानमंत्री कोण आहेत? दिनेश गुणवर्धने। ठीक आहे। यानंतर सहावा प्रश्न, ऑगस्ट 2024 साठी ICC वुमेन प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हर्षिता समर विक्रमा यांची। लक्षात ठेवा। यानंतर सातवा प्रश्न आहे, देशातील पहिल्या वंदे मेट्रोचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, गुजरात या राज्यामध्ये। कोणत्या राज्यामध्ये? गुजरात या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर भारतातील पहिल्या वंदे मेट्रो सेवेचे नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल असे ठेवण्यात आलेले आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 सप्टेंबर रोजी भुज आणि अहमदाबाद दरम्यान चालवणाऱ्या सेवेचे अक्षरशः उद्घाटन केलेले आहे। तर भुज रेल्वे स्थानकावरून त्याचे उद्घाटन करण्यात आले। तर याशिवाय पंतप्रधानांनी इतर अनेक वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवलेला आहे। तर यानंतर गुजरात विषयी आपण शॉर्ट मध्ये माहिती जाणून घेऊयात। गुजरातची राजधानी आहे गांधीनगर, मुख्यमंत्री सध्याचे भूपेंद्रभाई पटेल आहेत आणि राज्यपाल कोण आहेत सध्याचे? आचार्य देवव्रत। लक्षात ठेवा। यानंतर आठवा प्रश्न मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSB चे महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, अमृत मोहन प्रसाद यांची। कोणाची? अमृत मोहन प्रसाद यांची। तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये माहिती देखील जाणून घेऊयात। तर वरिष्ठ IPS अधिकारी अमृत मोहन प्रसाद यांची सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSB चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो SSB ची स्थापना केव्हा झाली? तर 20 डिसेंबर 1963 मध्ये झालेली आहे। मुख्यालय नवी दिल्ली मध्ये आहे आणि बोधवाक्य काय आहे? सेवा, सुरक्षा आणि बंधुत्व। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर नववा प्रश्न आहे, दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नुकताच कोणी आणि का जाहीर केलेला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी, अरविंद केजरीवाल यांनी। कोणी? तर अरविंद केजरीवाल यांनी। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया। तर अबकारी धोरण प्रकरणात जमीन मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केलेली आहे। तर आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांना निर्दोषत्व सिद्ध करायचे आहे। तर केजरीवाल यांनी फेब्रुवारी 2025 ऐवजी नोव्हेंबर 2024 मध्ये लवकरच निवडणुका घेण्याचे आवाहन केलेले आहे। तर केजरीवाल यांनी 2012 मध्ये आम आदमी पार्टी म्हणजेच AAP ची स्थापना केली आहे। लक्षात ठेवा। त्यानंतर मित्रांनो आपण प्रश्न 10वा पाहतोय आणि शेवटचा प्रश्न आहे, तर भारताने अलीकडेच वर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस ते एअर मिसाईल कोणत्या ठिकाणी प्रक्षेपित केलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, चंदीपूर ओडिशा। लक्षात ठेवा मित्रांनो काय? तर चंदीपूर ओडिशा। ठीक आहे। तर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर भारताने चंदीपूर ओडिशा येथे उभ्या क्षेपणास्त्राच्या शॉर्ट रेंज सरफेस टू एअर क्षेपणास्त्राची VLSRSAM यशस्वी चाचणी केलेली आहे। तर या क्षेपणास्त्राची रेंज 30 किलोमीटर पर्यंत असून ते 12 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचू शकते। तर ओडिशा विषयी आपण शॉर्ट मध्ये माहिती जाणून घेऊया। तर राजधानी आहे ओडिशाची भुवनेश्वर, मुख्यमंत्री सध्याचे मोहन चरण माझी आहेत आणि सध्याचे राज्यपाल रघुबर दास आहेत आणि राष्ट्रीय उद्याने आहेत भितरकणिका, सिमलीपाल। ठीक आहे। आणि तलावे
चिल्का तलाव आहे. ठीक आहे. यानंतर मित्रांनो आपण खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, अलीकडेच WHO ने कोणत्या विषाणूविरुद्ध पहिली लस मंजूर केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.